गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण बघा जे EVS आहे, EVSचं जी कक्षा 4 आहे याचा पाठ बघणार आहोत, मिलकर खाय. आता मिलकर खाय म्हणजे या पाठामधून विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी पण असतात आणि तुम्हाला कंटेंट वाईज प्रश्न पण विचारले जातात. मिलकर खाय. आता हा जो पाठ आहे हा आहे बिहू त्योहार जो असतो त्या बिहू त्योहारावर हा पाठ आलेला आहे. का बिहू त्योहार कुठे असतो आणि काय कशा पद्धतीने तो साजरा केला जातो या संबंधी आहे. आता आपण जिथून प्रश्न येतात तिथून आपण बघणार आहोत, कारण हे जे टॉपिक असतात ना तिथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तिथेच तुम्ही बघितलं पाहिजे, कारण विनाकारण तुमचा वेळ वाया जायला नको. आता एक अध्यापक संकेत दिलेले बघा. आता अध्यापक संकेत जिथे दिलेले जातात ना, या अध्यापक संकेत सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, तुम्ही विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे शिक्षक म्हणून अध्यापकाला मार्गदर्शन केलेलं असतं. इथे एक अध्यापक संकेत दिलेला आहे. कक्षा में पार्टी करवाने का एक कारण है बच्चों को मिलकर जुड़कर एक साथ बैठकर खाने का अवसर देना आहे. आता बघा म्हणजे कक्षामध्ये पार्टी म्हणजे बघा आपण बघा आता पण इंग्लिश पिंच्या शाळांमध्ये तर एवढं नाही, पण इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये काय असतं, छोटे छोटे कार्यक्रम साजरा केले जातात. तिथे जेवणाचा कार्यक्रम केला जातो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र केलं जातं. पण का केलं जातं हे सगळ्यात महत्त्वाचं काय केलं जातं का ज्या वेळा विद्यार्थी एकत्र येतात का मिलजुलकर म्हणजे ज्या प्रकारे आपण सहयोगाची भावना विद्यार्थ्यांना आपण सांगत बसू. आता विद्यार्थी एकत्र केव्हा असतील, जेव्हा आपण एखादी पार्टी करू. म्हणजे पार्टी म्हणजे काय, आपल्याकडे पार्टी म्हटलं का आपल्याला काही ना काही आठवतं. पार्टी म्हणजे त्यांनी आणलेला तो खाऊ असेल किंवा त्यांच्या घरून आणलेलं काहीतरी खायला आणलं असेल तर त्यांनी काय करायचं, एकमेकांमध्ये ते शेअर करायचं, एकमेकांनी काय करायचं, मिळून खायचं. याच्याने काय होईल, त्यांना एक साथ बैठकर अवसर मिळेल. एक साथ म्हणजे काय, सहयोग पण वाढेल आणि मैत्री पण वाढेल. इसके लिए बच्चों को नाच गान नाटक जैसे कार्यक्रम तैयार करने के लिए भी प्रेरित किया जा सकता है. म्हणजे बघा एखादा कार्यक्रम ठेवला तुमच्या वर्गामध्ये, तर वर्गामध्ये एखादा कार्यक्रम ठेवल्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या विद्यार्थ्यांना नाचगान म्हणजे एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला लावायचा. म्हणजे काही जेवणं ठेवणे, आपल्याला जेवणं चांगले आठवतात, मग ते ठेवलं आणि त्याच्यामध्ये काय करतील विद्यार्थी एकत्र होतील. हे अध्यापकसाठी संकेत आहे. मग आता याच प्रकारे बिहू त्योहार जो आहे या बिहू त्योहारावर आपल्याला काय करायचे, चर्चा करायची आहे. आता बिहू त्योहार काय आहे, हा बिहू त्योहार आसाममध्ये असतो आणि कशा प्रकारे कुठे असतो, काय केला जातो, कशा प्रकारे साजरा केला जातो या संदर्भात आपण माहिती मिळवणार आहोत. आता सोनमोनी जल्दी से उठी और भागी, तन्वीर फातिमा और मजानी के पास. बघा इथे काय यांच्यावर प्रश्न विचारला, पण कसा तो त्योहार साजरा केला जातो याच्यावर प्रश्न विचारला जातो. आज बिहू त्योहार को मनाया जा रहा है. आज बिहू त्योहार को मनाया जा रहा है. आज बिहू त्योहार को मनाया म्हणजे काय, सकाळी उठल्यानंतर ती काय केली का आपल्या मित्रांकडे गेली. आज बिहू त्योहार को मनाया जा रहा है. चारों सहेलियां मस्ती में गीत गाने लगी, वो बातें करती थी और बास से बेला म्हणजे बघा इथे एक घर बनवलेलं आहे. बास म्हणजे काय करायचं, ज्या प्रकारे बांबू असतात या बांबूंना हे रोवले जातात आणि याच्यावर काय असतं, जे गवत असतं या गवताने काय केलं, बास का भेला बनाया जाता है. मग तुम्हाला प्रश्न विचारला पण जाऊ शकतो का बिहू त्योहार साजरा करताना बास का भेला तयार किया जाता है. तर बरोबर आहे, कारण बास का भेला काय केलं जातं, तयार केला जातो ना तो साजरा करण्यासाठी. म्हणजे बघा इथे पण एक तुम्हाला प्रश्न तयार झाला, बास का भेला बनाने लगी. बास का भेला बनाने लगी म्हणजे काय, तिथे बनवला जातो. सभी मिलकर बिहू त्योहारों की बातें कर रही है, तुम भी पढ़ो इनकी बातचीत. म्हणजे काय, आता खाली काय दिलेलं आहे का जे आपला बिहू त्योहार साजरा करत आहेत त्या संबंधित बातचीत जी झालेली, म्हणजे त्यांच्यामध्ये जी चर्चा झालेली त्या फातिमा वगैरे त्यांच्यामध्ये ती चर्चा. आता या चर्चेवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे चर्चेमध्ये काय वापरलं जातं या त्योहारासाठी या संदर्भात. सोनमोनी जल्दी करो, रात के भोजन के समय ये बघा, रात के भोजन के समय घास और बांस से बना भेला घर बनाकर तयार करना है. बघा आता मग तुम्हाला बांस तो भेला कशा, आता आसाम, मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का आसाम में जो भेला बनाया जाता है बिहू त्योहार के वक्त वो
कौन सी चीज़ों से बनाया जाता है, तर काय म्हटलंय, जी घास आहे आणि बांस से घर बनाया जाता है. म्हणजे ते घर कशापासून बनवलं जातं आसाममध्ये, बिहू त्योहार करताना. कशामध्ये, बिहू त्योहार ज्या वेळा साजरा केला जातो तर त्यावेळेला तर कशाने घर बनवलं जातं, घास और बांस से बना घर बनाया जाता है. हां, आता हे तुम्हाला इथे कळालं. म्हणजे जी चर्चा आहे ना, या चर्चेच्या माध्यमातून काय करू शकतो, तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जातात. हां, त्याच्यानंतर तन्वीर, आज तो पूरे गाव के लोग रात को एक साथ खाना खाएंगे. बघा, म्हणजे मग जेवण केव्हा असतं, जेवणाचा कार्यक्रम केव्हा असतो, तर रात्रीमध्ये असतो. हां, खाना खाएंगे. भई और उरुका आहे जो, म्हणजे उरुका काय म्हटलं जातं, ज्या वेळा उरुका आहे जो, म्हणजे रात्री जे जेवण केलं जातं त्याला काय उरुका असं म्हटलं जातं. म्हणजे हा लक्षात ठेवायचा. आज तो पुरे गाव में लोग रात को एक साथ खाना खाएंगे. भई उरुका जो है, मग उरुका हे जो, उरुका म्हटलं जातं. त्याच्यानंतर फातिमा, म्हणजे यांच्या संदर्भात जी चर्चा आली तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची. हां हां, फातिमा, भोज की तयारी शुरू हो गई है. हां, सोनमोनी, हाँ हाँ, सभी परिवारों में पैसे मिलाकर बोरा चावल. बघा, बोरा चावल, बोरा चावल म्हणजे काय, ज्या प्रकारे एक तांदळाचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे, तांदळाचा प्रकार आहे. पुढे आपण बघणार आहोत. बोरा चावल, मछली, सब्जी आदि का इंतजाम किया आहे. म्हणजे मग तुम्हाला तिथे काय काय जेवणासाठी काय काय असतं, बोरा चावल असतो, मछली असतो, सब्जी असते, हे त्याच्यामध्ये असतं त्या जेवणामध्ये. हां, आदि का इस्तेमाल किया है. उन्होंने मेजी के लिए लकड़ी का इंतजाम भी किया है. हां, हरिया और भादिया ने पैसे तो नहीं दिए पर वो सारा काम करवा रहे. म्हणजे बघा, म्हणजे का आपल्यामध्ये पण काही असे असतात का पैसे देत नाही, मग आपण पैसे देत नाही, मग आपण काय करून घेतो, त्यांच्याकडून काय करतो, काम करून घेतो. नको पैसे देऊ पण आपल्याला जे काम करायचे ते, म्हणजे ज्या प्रकारे ॲक्टिव्हिटी असतात त्या प्रकारे. त्याच्यानंतर फातिमा, हां, मांस मछली और सब्जिया का क्या हुआ. म्हणजे बघा, तुम्हाला प्रश्न विचारला पण जाऊ शकतो का बिहू त्योहार में मछलियों का इस्तेमाल होता है क्या, तर होता आहे. कारण काय, त्याच्यानंतर मांस मछली सब्जिया, त्याच्यानंतर बोरा चावल याचा पण वापर तिथे केला जातो. आता सोनमोनी, आता सोनमोनी काय म्हणते या संदर्भात आपण चर्चा करूया. सोनमोनी, कुछ लोग यही सब खरीदने गए गए हुए. म्हणजे मग तिने काय सांगितलं का हे काय, मग ते जेव्हा फातिमावीने विचारलं का काय झालं मांस आणि मछलीचं, तर तिने काय सांगितलं, हे सगळे घेण्यासाठी तर ते गेलेले आहेत. बोरा चावल भिगो दे, म्हणजे बोरा चावल काय असतो, भिगो दे. भिगो म्हणजे काय, आपण काय म्हणतो, भिजात घालणे. भिगो दे. पिठा बनाने के लिए, पिठा म्हणजे ज्या प्रकारे एक पेढा असतो, पेढा, त्याला पिठा म्हटलं जातं आपल्याकडे, पेढा. पिठा बनाने के लिए पूरा गाव काम काम में लगा हुआ है. कुछ खाना पका रहे हो और कुछ शकरकंदी बुन रहे. शकरकंदी म्हणजे बघा, आपण आपल्याकडे काय साकरू का काय काहीतरी म्हणतो, बीट 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 सारखं असतं शकरकंदी. बीट, शकरकंदी बुन रहे. कुछ लोग रात को खाना खिलाने में लगेगे. शाम को भी चाय और पिठा देंगे. बघा, म्हणजे रात्रीच्या वेळेस शाम को पिठा और चाय देंगे. आता हा बिहू त्योहार म्हणजे काय, ज्या प्रकारे आपल्याकडे संक्रांत असते, आपल्याकडे संक्रांत ज्या वेळा असते ना, त्यावेळा तिकडे काय असतो, बिहू त्योहार असतो. आता बघा, अध्यापक केले संकेत, मात बिहू 14 और 15 जानेवारी, म्हणजे आपल्याकडे काय असतो, 14-15 मध्ये संक्रांतीचा कालावधी असतो. मग हा त्योहार का मनवला जातो, का ज्या वेळा फसल काटी जाते, फसल म्हणजे ज्या वेळा पीक कटाई होते आणि त्या निमित्ताने काय केलं जातो, हा त्योहार मनवला जातो. आपल्याकडे आपण संक्रांत बनवतो, बरोबर आहे का नाही. आणि इथे म्हटलं कैलेंडर में 10वें महीने माघ, ये दिलेले को मनाया जाता है. पहिले दिन को, बघा, पहिले दिन को म्हणजे बिहू त्योहार जो पहिला दिवस असतो, बिहू त्योहार जो असतो, बघा स्पष्टीकरण बघितलं वर आपल्याला, म्हणजे स्पष्टीकरण मी पण एवढा कंटेंट वाचलेलं नव्हतं, मला वाटलं होतं का जेवणाला ते नाव ठेवलेलं आहे, पण उरुका जो नाव आहे ते उरुका नाव कशाला दिलेलं आहे इथे लक्षात आलं असेल. जो पहिला दिवस आहे, जो पहिला दिवस, बिहू त्योहाराचा जो पहिला दिवस असतो त्याला काय म्हटलं जातं, उरुका म्हटलं जातं. इस दिन अस्थायी शेड छप्पर बनाते. म्हणजे बघा, तुम्ही तिथे बघितलं होतं का काय काय सांगितलं होतं का, बास का बेला बनाते, म्हणजे छप्पर म्हणजे वरची बाजू बनवतात, म्हणजे काय, छत बनवले जातं. पहिल्या दिवशी काय छत बनाया जाता, उरुका कहते. अस्थायी उरुका छप्पर बनाते. जिसे भेला का घर कहते,
और सामूहिक भोज का आयोजन होता है। बोरा असम में खाने जाने वाला चावल आहे. बघा आता बोरा काय असतो, आसाम में खाने जाने वाला चावल आहे. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, बोरा चावल म्हटलं जातं. ज्या चावल आहे एक किस्म आहे. किस्म म्हणजे काय, किस्म म्हणजे जात. किस्म म्हणजे काय, जात असते. किस्म कशाला म्हटलं जातं, जातीला. म्हणजे बोरा चावल काय आहे, हे एक किस्म आहे, एक जात आहे. म्हणजे त्या तांदळाची एक जात आहे बोरा. जो पकने के बाद चिपचिपे हो जाते. बघा म्हणजे बोरा चावल जे असते पकने के बाद चिपचिपे म्हणजे चिकट होऊन जातात. आपण काय म्हणतो, चिकट होऊन जातात, एकमेकाला लटकलेले असतात. चिपचिपे हो जाते. बच्चों को नक्शे में आसाम ढूंढने के लिए प्रेरित करे. म्हणजे मग विद्यार्थ्यांसाठी संकेत का, कारण तुम्ही नकाशामध्ये काय करा, आसाम कुठे आहे बाबा हे नकाशामध्ये तुम्ही काय करा, ढूंढने के लिए प्रेरित करे, म्हणजे शोधण्यासाठी काय करा, प्रेरित करा. मग तुम्हाला इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो का, उरुका बिहू त्यौहार में पहला दिन मनाया जाता है, उसे क्या कहते, तो उरुका कहते हैं. और पहले दिन क्या बनाया जाता है, छप्पर बनाया जाता है. बघा इथे किती प्रश्न. आणि बोरा चावल काय, एक चिपचिपे हो जाते. म्हणजे काय, बोरा चावल एक चिपचिपा चावल आहे. हे पण तुम्हाला बिहू त्यौहारासंदर्भात. आणि बिहू त्यौहार कुठे साजरा केला जातो, तर आसाममध्ये साजरा केला जातो. आता इथे बघा तन्वीर दिलेला आहे. आता यांच्या संदर्भात तन्वीर, रात के खाने में सेवा चावल भी मिलेगा. बघा आता रात्रीचं जेवण, आता बोरा चावल तर बघितलं, पण रात्रीच्या जेवणामध्ये काय, रात के खाने में चेवा चावल भी मिलेगा, मुझे वो बहुत ही पसंद आहे. म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये काय मिळतं, चेवा चावल मिळतं. हे पण तुम्हाला माहिती आहे. फातिमा, कैसे पकाएंगे चेवा चावल. आता कसा तो शिजवला जातो या संदर्भात पण तुम्हाला प्रश्न येतो. कसा शिजवला जातो आता आपण बघणार आहोत. कसा शिजवला जातो, ताव, बघ कढई. आता आपल्याकडे जी कढई म्हटलं जातं, तिकडे काय म्हटलं जातं, ताव. कढईला काय म्हटलं जातं, ताव. हे पण लिहून घ्यायचं. असम में कढई को क्या बोला जाता है, तर क्या बोला जाता है, ताव बोलाया जाता है. ताव बोला जाता है. को आग पर रखकर, म्हणजे कढईला कुठे, आगवर ठेवलं जातं. पानी में उबालेंगे और उस पर रखेंगे भीगे हुए चावल से भरी हुई कढ़ाई, फिर उसे केले से पत्ते से ढक देंगे. थोड़ी देर में हो जाएगा चेवा चावल. म्हणजे बघा काय केलं जातं, जे चावल असतात ते भिजवले जातात, त्याच्यावर टाकले जातात, आणि वर काय असतं, त्याला झाकण्यासाठी आपण काय करतो, आपण काहीतरी झाकण ठेवतो. तर जे केळीचे पानं असतात ना, ते केले के पत्ते से ढक देंगे. म्हणजे केळीच्या पानांनी काय केलं जातं, वरून झाकून दिलं जातं, आणि काय ते तयार होऊन जाईल, म्हणजे काय ते शिजून जातील. आता इथे बघा, इथे बिहू त्यौहार कुठे बिहू त्यौहार काय मनाया जाता है, म्हणजे तुम्हाला प्रश्न परत त्यांनी ॲक्टिव्हिटीसाठी दिलेल्या आहेत. खाना पकाने के लिए किस तरह सा बर्तन. आता बर्तन कोणचं, ताव. बर्तन कोणत्या बर्तनामध्ये खाना बनवला, तर ताव. बिहू त्यौहार काय मनाया जाता है, असम में मनाया जाता है. प्रश्न, तुम्हारे या कोण से त्यौहार मनाए जाते, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्हिटी, तर तुमच्याकडे काय, आमच्याकडे आता जसं मी म्हणतोय, आपल्याकडे संक्रांत साजरी केली जाते, बरोबर का नाही. इन त्योहारों पर सब लोग मिलकर खाना पकाते. बघा म्हणजे मिलकर खाना पकाते म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ॲक्टिव्हिटी क्या क्या विशेष पकाते, म्हणजे काय काय बनवलं जातं. आता तुम्हाला मी सांगितलं होतं, मछली बनवली जाते, बरोबर आहे की नाही. बोरा चावल बनवला जातो, मांस बनवलं जातं, एवढे तिथे साजरा केला जातं. सबसे बडा बर्तन कौन सा होता है, कॉपी में उसका चित्र बताओ. म्हणजे काय, जे तुम्हाला जी वही दिलेली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कढाई असते. कढाई मोठी आहे, ती स्वयंपाकासाठी मोठी कढाई असते बघा. मग त्या संदर्भात तुम्हाला इथे प्रश्न दिलेले आहेत. बिहू त्यौहार. आता त्याच्यानंतर बघा पुढे अजून दिलेले, भेला घर बनकर तैयार हो गया है, अब सहेलियां भागी तैयार होने के लिए. बघा थोड़ी देर में गांव में सब लोग भी आ गए, ज़्यादातर औरत ने पाठवर. बघा आता म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो का, त्या त्यौहारामध्ये ज्या महिला असतात त्या कोणत्या प्रकारे शृंगार करतात किंवा कोणतं वस्त्र घालतात, याच्यावर प्रश्न विचारतात. ज़्यादातर औरतों ने पाठवर मुंगा मेखला चादर पहनी थी. म्हणजे बघा जे महिला असतात त्या महिला काय असतात, पाठवर मुंगा मेखला चादर पहनी थी. म्हणजे कोणत्या, आपण म्हणतो आपण साडी घालतो, हे घालतो, पण त्यांनी कोणतं घेतलं, औरतोने पाठवर मुंगा मेखला. मग पाठवर मुंगा मेखला कोणसे त्यौहार में महिला आभूषण करते, तर बिहू त्यौहारामध्ये करतात. सोनमोनी और उसकी सहेलियां भी भेला घर के पास पहुंच गई, ढोल बजाने लगा. म्हणजे बघा तिथे ढोल वाजवले जातात. ढोल बजने लगा
और सभी मस्ती में झूमते हुए गीत गाने लगे। फिर सब जमीन पर बैठे और उन्हें केले के पत्ते पर खाना परोसा। म्हणजे बघा, जेवणासाठी आपल्याकडे काय पत्रवाळी दिली जाते, पण तिकडे काय आहे तर जे केळीचे पानं असतात त्या केळीच्या पानांवर काय जेवण दिलं जातं बिहू त्योहारामध्ये। मग तुम्हाला विचारलं केलों के पत्ते पर खाना दिया जाता है, तर कुठे बिहू त्योहारामध्ये मग खाना परोसा गया। सबने मिलकर हंसते गाते और बातें करते हुए मिलकर खाना खाया। आता बघा, म्हणजे सगळ्यांनी काय आनंदात खाणं, काही भांडणं नाही झाले। खाना खाया सभी रातभर भेला घर में रहे, म्हणजे भेला घरमध्ये म्हणजे तिथे काय तिथे थांबले। त्याच्यानंतर म्हणते मजानी सोनमोनी अब हम लोगों को सो जाना चाहिए, सुबह जल्दी उठकर मेजी मेजी जलाना है और भेला घर भी। म्हणजे बघा, ते भेला घर जे पहिल्या त्याला उरुका म्हटलं जातं, ते काय पहिल्या दिवशी बनवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जल्दी उठणार म्हणजे सकाळी काय ते पेटवलं जातं। आता इथे पता लगाव काय म्हटलंय, पता लगाव। आता काय पता लगाव या विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्ह असतात। अंदाजा लगाकर बताओ की इस भोज में लगभग कितने लोग होंगे, म्हणजे किती लोकांनी जेवण केलं। म्हणजे काय आता ते कोण सांगू शकतं, त्या विद्यार्थी कुठे त्या बिहू त्योहारामध्ये आपण सांगू शकतो का, म्हणजे विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटीसाठी। क्या तुमने कभी बिहू त्योहार देखा है, आता कधी बिहू त्योहार पाहिलेला आहे का। मग आता तुम्ही तर विद्यार्थ्यांना आता असं नाही विचारू शकत ना तुमच्या वर्गामध्ये का तुम्ही बिहू त्योहार पाहिला का, आपणच पाहिलं नाही, तर मग तुम्ही त्यांना इथे प्रश्न काय फिरून घ्यायचा का तुम्ही आपला संक्रांत मग संक्रांत सण तुमच्याकडे साजरा केला जातो का, म्हणजे काय झालं, म्हणजे त्या राज्यासाठी आसाम राज्यासाठी हा प्रश्न योग्य आहे का तुम्ही बिहू त्योहार पाहिला। पण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न विचारला जाईल का सगळ्यांसाठी एकच बिहू त्योहार नाही, तर तुम्ही संक्रांतीचा सण पाहिला आहे का, कशा प्रकारे साजरा केला जातो, म्हणजे काय होईल, म्हणजे विद्यार्थी उत्तरं देतील ज्याच्या परिसरानुसार। मग त्याच्यानंतर इथे ॲक्टिव्हिटीसाठी तो पता करो तुम्हारे क्लास में बच्चे कौन कौन सा त्योहार मनाते, म्हणजे मग काय, मग विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे। मग ते एकमेकाला विचारतील तुमच्याकडे कोणता सण साजरा केला जातो और उन त्योहारों पर क्या क्या खाना बनाया जाता है। मग तुम्ही काय सांगितलं जाईल, मग आता सांगेल तिळगुळ दिला जातो आमच्याकडे असं, म्हणजे काय केलं जातं विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्त होण्याचे कौशल्य, प्रश्न विचारण्याचं पण कौशल्य निर्माण होईल। त्योहार पर क्या खाना चीज़ें बनाते, म्हणजे कोण काय बनवलं जातं। क्या तुम किस त्योहार के अवसर पर कुछ खास तरह के खास रंग के कपडे पहनते हो, म्हणजे मग जे तुम्ही विचारू शकतात। आता बिहू त्योहारासंदर्भात तर महाराष्ट्रामध्ये माहीत नसणार, मग विद्यार्थ्यांना संक्रांतीच्या वेळेस आता मुली काय करतात माहिती आहे ना, साडी घालतात आपल्याकडे। मग साडी घातलं जातं, कोणत्या रंगाची घातली जाते, कोणता रंग आवडता असतो, म्हणजे कोणता रंग ठरवलेला आहे, किंवा असं काहीतरी तुम्ही प्रश्न विचारू शकतात। क्या तुम त्योहार पर कुछ खास तरह के गाणे गाते हो, म्हणजे संक्रांतीला काय कोणत्या प्रकारे गाणं असतं बा, काय म्हटलं जातं, जसं आपल्याकडे म्हटलं जातं तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजे एक प्रसिद्ध आहे, एक तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजे प्रत्येकाने वागा, म्हणजे या प्रकारे म्हणजे काही प्रसिद्ध आहे का त्या सणासंदर्भात, अशी पण चर्चा तुम्ही विद्यार्थ्यांना करू शकतात। आता बघा इथे कुछ मिलकर खाए, म्हणजे काही विद्यार्थी दिलेले आहेत, त्योहार पर होने वाले कुछ खास नृत्य और फिर स्कूल की सुबह, म्हणजे काय त्योहारासाठी काही एखादा नृत्य केलं जातं का, त्या संदर्भात पण चर्चा करायची आहे। अपनी उम्र के बच्चों के साथ मिलकर क्या तुम कुछ खास करते हो, जैसे कोई खेल या गपशप सिनेमा देखा, म्हणजे मग विद्यार्थ्यांना तुम्ही विचारचं का रे बाबांनो तुम्ही मित्र मिळून काही एखादा असं काही केलेलं आहे का, एखादी पार्टी केलेली आहे का, एखादं काही केलेलं आहे, एखाद्या सणामध्ये सहभागी झाले, मग ते उत्तरं देतील, म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, बोलकं करायचं आहे। आता त्याच्यानंतर मिड डे मील। आता मिड डे मील म्हणजे काय, मिड डे मील हे भारतामध्ये तर काय मिड डे मील म्हणजे काय, पूर्वी आपण बघा ज्या वेळा 96-97चा जो कालखंड होता, त्यावेळा काय केलं जायचं, आपल्याला तांदूळ वाटला जायचा, तांदूळ दिला जायचा, जेवण दिलं जायचं शाळेमध्ये, का तर मुलांना काय केलं पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मिड डे मील या शासनाने तयार केलेली होती। आता मिड डे मील काय हे आपण पुढे बघणार आहोत। मिड डे मील तुम्हाला वाटलं तर इथे स्क्रीनशॉट करून वाचू शकता, तुम्ही ते वाचण्यासाठी तुम्हाला चालेल, पण मिड डे मील कुठे दिलेले। आता बघा, म्हणजे जे दुपारी जे जेवण दिलं जातं, मिड डे मील काय असतं, हर हफ्ते के हर दिन दोपहर में खाने में क्या मिलेगा, ये दीदी मोनी और हाफिज के बाहर लिखा होता था, तब भात शुक्तो चावल और सरसे वाली सब्जी, तो कभी लुची और छोला दाल, कभी मिष्ट मिल जाए, म्हणजे बघा मिड डे मील योजना जी शासनाने काढलेली होती, याच्यामधून काही विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देणं यासाठी योजना काढली होती। मग तुम्हाला
का खाण्यामध्ये काय दिलं जात होतं, चावल और रसेवाले सब्जी दिलं जात होतं, हे तिथे विचारलं. आता मिड डे मील काय आहे आपण पुढे बघणार आहोत. तर मिड डे मील योजना काय होते, दुपारी जेवण दिलं जातं. काय येतं, दोपहर के खाने के समय हमारे स्कूल में एक और मज़ेदार बात होती है। गोले में भी रोज जगह बदल कर अलग अलग बच्चों के साथ बैठना होता था. म्हणजे गोले में म्हणजे बघा, आपण पण पूर्वी काय करायचं, असे गोल, आपण काय म्हणतो, गोल आळं करून बसा. शिक्षक सांगायचे ना, गोल करून बसा, आणि विद्यार्थी काय करायचे, म्हणजे इथे विद्यार्थी बसतील, आपापसात काय संवाद निर्माण होईल यासाठी तिथे केले जात होतं. आता हे मिड डे मील, हे बाकी काही चर्चा नाही, आपण डायरेक्ट मिड डे मील काय हे बघणार आहोत. हे बघा इथे मिड डे मील. आता जे मिड डे मील आहे ना, या मिड डे मील संदर्भात काय केलं जाईल, तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मिड डे मील काय, मिड डे मील हे आपण बघणार आहोत. हमारे देश में बहुत से बच्चों को भरपेट खाना नहीं मिल पाता था. म्हणजे बा, पूर्वीचा एक कालखंड, आता तांदूळ वगैरे काय प्रत्येकाला भरपूर जेवण मिळतं पोटभर, पण पूर्वीचा एक काळ असा होता, तर मुलांना शाळेत पाठवलं जात नव्हतं. का शाळेत पाठवलं जात नव्हतं, कारण पैसे नाही राहायचे, खायला घरीच मिळत नाही, म्हणजे मग खायला मिळत नाही, मग कामाला जावं लागायचं. मग शासनाने योजना काय काढली, तर मुलांना काय करा, शाळेमध्येच भरपेट जेवण द्या, म्हणजे ते जेवण्यासाठी तरी कुठे जातील, शाळेत जातील. मिळतात. इनमें कई बच्चों तो स्कूल के बिना कुछ खाए जाते थे. म्हणजे बघा, शाळेमध्ये पण जेवण मिळत नव्हतं. खाली पेट होने के कारण पढ़ाई में ठीक ध्यान नहीं लग पाता था. म्हणजे बघा, जर जेवायलाच मिळालं नाही तर काय होते, तर आपल्याला जेवण जर मिळालं नाही तर मग आपण काय करतो, लक्ष लागत नाही. कुछ साल पहले हमारे देश की सभी बड़ी अदालत में स्कूल में बहुत बड़ा फैसला सुनाया. प्रारंभिक कक्षा म्हणजे 1 ते 8 मध्ये काय, स्कूलों में सभी बच्चों को पका हुआ खाना, गरम खाना मिलना चाहिए, ये सभी बच्चों का अधिकार आहे. म्हणजे मग शासनाने काय तयार केलं, का जे मुलं शाळेत येत नाही, मग वडिलांचा जेव्हा सर्वे केला, तर तुम्ही मुलांना का शाळेत पाठवत नाही, तर मग मुलांना शाळेत का पाठवत नाही, मग वडील सांगायचे का नाही, आमच्या म्हणजे काम नाही, तर मग त्याच्यामुळे पैसा नसल्यामुळे आम्ही त्यांना अन्न देऊ शकत नाही. मग शासनाने विचार केला, तर या अन्नासाठी तरी काय, जेवणासाठी तरी शाळेत येतील, आणि शाळेची गळती थांबवण्यासाठी पण ही योजना खूप चांगली होती. आता या मिड डे मील संदर्भात पण मग मिड डे मील योजना का तयार केली, तर शाळेत विद्यार्थ्यांची जी गळती, उपस्थिती टिकून राहावी, गळती थांबावी, आणि विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं मिड डे मील योजना तयार करण्याचं काय, त्यांना भरपेट खाना मिळे, पोटभर जेवण मिळायला पाहिजे, आणि पौष्टिक आहार देऊन त्यांचं आरोग्य सुधारेल, यासाठी ही मिड डे मील योजना काढलेली होती. या पाठावरून इथे प्रश्न विचारले जातात, ते प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला दिलेले आहेत.